लग्नाची पंगत असो, कोणतीही छोटी पार्टी असो किंवा रविवारचा सकाळचा नाश्ता, सगळ्यासाठी गरमागरम बटाटा वडा आणि सोबत तळलेल्या हिरव्या मिरच्या उत्तम पर्याय ठरू शकतो. चला तर मग सर्वांच्या आवडीचा खुसखुशीत गरमागरम बटाटा वडा बनवूयात. मध्यम आकाराचे 5 बटाटे आपण कुकरला 2 ते 3 शिट्ट्या देऊन उकडून घेऊया. यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालूया. कुकरला 3 शिट्ट्या देऊन अर्धा किलो बटाटे हे कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत. याची सालं आपण सोलून घेतलेली आहे. याला आपण उकडलेले बटाटे आपण कट करून घेऊया. चला तर मग बटाट्या वड्यासाठी झणझणीत बटाट्याची भाजी बनवूया. बटाट्या वड्याची भाजी करण्यासाठी आपण एक छोटंसं वाटण करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या घालूया. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालूया. तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया. छोटा अर्धा चमचा जिरं घालूया. सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेऊया. चला तर मग बटाट्या वड्यासाठी झणझणीत बटाट्याची भाजी बनवूया. त्यासाठी गॅसवर कढई ठेवूया. गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवूया. कढईमध्ये 1 पळी तेल घालूया. तेल तापलं की यामध्ये पाव चमचा जिरं घालूया. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालूया. यामध्ये मिक्सरमध्ये वाटलेलं बारीक वाटण घालूया. मंद गॅसवर वाटण आपण खरपूस भाजून घेऊया. चवीनुसार मीठ घालूया. पाव चमचा हळद घालूया. उकडलेले बटाटे घालूयात. मसाल्यांमध्ये बटाटा छान 2 ते 3 मिनिट आपण परतवून घेऊया. बटाटे वड्यांची भाजी थोडीशी हलकी आपण स्मॅश करून घेऊया. म्हणजे आपल्याला गोळे वळताना बटाटे पाहिजे तशा आकाराचे इझिली वळले जातात. थोडा हलका स्मॅश केल्यामुळे बटाट्यांना व्यवस्थित मसाला सगळीकडे लागतो. बटाट्या वड्यासाठी भाजी आता तयार आहे. आता आपण बटाटा वड्याच्या वरच्या आवरणासाठी बेसनचं मिश्रण बनवूया. त्यासाठी बाउलमध्ये 3 वाटी बेसन घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालूया. छोटा पाव चमचा ओवा हातावर चोळून घालूया. 2 चिमूट खायचा सोडा घालूया. एका साईडला कढईमध्ये आपण तेल मीडियम फ्लेमवर तापायला ठेवूया. थोडं थोडं पाणी घालत आपण बेसनचं मिश्रण बनवून घेऊयात. बेसनच्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी इतकी असायला पाहिजे इतकं पाणी आपण बेसनमध्ये घालूयात. तेल छान तापलं की आपण बटाटे वडे अशा पद्धतीने बेसनमध्ये घोळून ते तेलात तळून घेऊयात. इथं मी थोडे छोटे साईजचेच बटाटे वडे करत आहे. बटाट्याच्या भाजीचे जे आपण गोळे बनवलेले आहेत ते आपण असे व्यवस्थित बेसनाच्या मिश्रणमध्ये घोळून घेऊया. तेल छान तापलं की आपण बटाटे वडे अशा पद्धतीने बेसनमध्ये घोळून ते तेलात तळून घेऊया. इथं मी थोडे छोटे साईजचेच बटाटे वडे करत आहे. एक एक करून तेलामध्ये सोडूया. 1 ते 2 मिनिट एक बाजू व्यवस्थित फ्राय झाली की आपण दुसरी साईड पण व्यवस्थित तळून घेऊया. असेच आपण सगळे बटाटे वडे तळून घेऊयात. बटाटे वडे दोनही बाजूनी व्यवस्थित तळून झाले की आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण हिरव्या मिरच्या तेलामध्ये तळून घेऊया. हिरव्या मिरचीवर आपण चवीनुसार मीठ घालूया. गरमागरम खुसखुशीत सर्वांच्या आवडीचे बटाटे वडे सर्विंगसाठी तयार आहेत. तुम्ही पण असे नक्कीच करून पहा. रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.